कैऱ्या घेतल्या मी चांगल्या धुवून घेतल्या, 15 मिनिट चांगल्या पाण्यात उकळून घेतले. आता याचा आपण पल्प काढून घेऊ. आंब्यातला आपण असा गर घेतला काढून. आता 1 चमचा भर आपण तूप घेतलं, 2 चमचे रवा घेतला आपण. आता ते चांगलं भाजून घ्यायचं. आता हा आपला चांगला रवा भाजला गेला. आता याच्यात आंब्याचा गर टाकून घेऊ असा आपण. आता पाणी टाकू आपण. असं चांगलं फिरवतच घ्यायचं. आता हे असं चांगलं फिरवतच राहायचं. आता चांगलं असं घट्ट होऊ द्यायचं. याच्यात मग आता आपण साखर टाकू. मी 1 वाटीभर साखर घेतली. वाटीभर साखर टाकत आहो मी. चांगलं हे फिरून घ्यायचं. आमच्या इकडे आमरस म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात तर ते कळवा मला. आता मी 5-6 वेलदोडे घेतले, हे बारीक करून घेतले. हे टाकून घेऊ आपण याच्यात. पाक असा घट्ट झाला आपला. आता हे आपला आमरस झाला तयार. आता हे गरमागरम आपण पोळीसोबत पण जेवू शकतो. लगे थंड झाल्यावर पण फ्रीजमध्ये ठेवल्यावर 2-4 दिवस घरात राहते, तर ता पण तुम्ही थंडा पण खाऊ शकता. तुम्ही पण बनवा आणि कमेंट करून सांगा कसा झाला तो आमरस.